देखिए, वज़ीर आज़म नरेंद्र मोदी साहब जब सत्ता में आए तो उन्होंने अल्पसंख्यकों के लिए, अक़लियतों के लिए 15 सूत्री कार्यक्रम की घोषणा की और उसको नाम दिया गया अल्पसंख्यक कल्याण पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमा अंतर्गत योजना, यानी कि 15 स्कीम्स उस अक़लियतों के लिए शुरू की गई। खूब गाजा बाजा किया गया है। मोदी जी ने अपने होर्डिंग्स लगाए, पेपरों में एडवर्टाइजमेंट दिए कि अल्पसंख्यकों के लिए है तो हम ये कर रहे हैं, अक़लियतों के लिए हम ये काम कर रहे हैं करके। अब अल्पसंख्यक का जनरल मतलब जो लोग समझते हैं कि अल्पसंख्यक मतलब सिर्फ मुसलमान, जबकि हकीकत ये है कि अल्पसंख्यकों के अंदर मुस्लिम्स आते हैं, अल्पसंख्यकों के अंदर बुद्धिस्ट आते हैं, क्रिश्चियन आते हैं, सिख आते हैं, पारसी होते हैं और जैन समाज के लोग होते हैं। तो इतने सारे समाज के जब लोग आते हैं तो उनको अल्पसंख्यक कहते हैं और उनके लिए 15 सूत्री कार्यक्रम। अब नियम के हिसाब से अगर देखा जाए तो हर 3 महीने या 4 महीने के बाद कम से कम है तो एक मीटिंग होना ज़रूरी है कि ये 15 कलमी जो कार्यक्रम है उसका रिव्यू करने के लिए। अब आपको हैरानी होगी कि इस स्कीम का औरंगाबाद ज़िले के अंदर 4 साल के बाद मीटिंग ली गई। कमेटी है उस मीटिंग के अंदर? तो नहीं है कमेटी, क्योंकि कोई संजीदा ही नहीं है। और जब हमने इसके रिव्यू लिए तो तब हमको ये पता चला कि कोई भी अधिकारी के पास कोई ठोस जवाब नहीं है कि ये 15 सूत्री कार्यक्रम प्रधानमंत्री के है, उसके अंदर कितने बच्चों को है तो स्कॉलरशिप मिली है, कितने एजुकेशन इंस्टीट्यूशंस जो माइनॉरिटीज़ के हैं उनको फ़ायदा मिला है, कितने बच्चे जो यहाँ पे ट्रेनिंग हासिल कर रहे हैं इस कार्यक्रम के अंदर में वहाँ पुलिस में भर्ती हुए हैं, कितने बच्चियों का एजुकेशन परसेंटेज बढ़ा है, उनको लोन्स एजुकेशन हायर एजुकेशन के लिए कितना दिया गया है। तो ये सब अगर हम बातें अगर देखेंगे तो आपको हैरानी होगी, इसका कोई जवाब नहीं है किसी भी अधिकारी के पास। तो मैं अब पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब को एक पत्र लिखने वाला हूँ और ये कहने वाला हूँ कि साहब आप हमारा करोड़ों रुपया खर्च करते हैं अपनी तस्वीर लगाने में, अपने भाषणों के अंदर हमको झूठ बोलने में कि देखो मैं तुम्हारे लिए कैसा भलाई के काम कर रहा हूँ करके, जबकि हकीकत ये है कि मोदी जी आप एक स्कीम लेकर आते हैं, हमारे पैसों से अपनी पब्लिसिटी करते हैं, लेकिन ज़मीनी स्तर के ऊपर उसका क्या हशर होता है ये हम आपको सिर्फ एक ज़िले के बारे में है तो हम आपको बता रहे हैं। अब आप यहाँ के जिलाधिकारी को, यहाँ के अधिकारियों को पत्र लिखकर ये पूछिएगा कि 4 साल क्यों लग गए तुमको ये मीटिंग लेने के लिए। यहाँ पर है तो इतने सारे जो स्कीम्स है, ये स्कीम 2018 से 2019 से बंद क्यों पड़ी हुई है, किसी को क्यों 1 रुपये का फ़ायदा उसके अंदर नहीं दिया जा रहा है करके। तो अब ये पत्र लिख के हम उनसे जवाब मांगेंगे और पार्लियामेंट के अंदर भी आवाज़ उठाएंगे इसके बारे में। दूसरा ये है कि ये स्कीम जो है वो कोई थातुर मातुर कोई छोटे मोटे लीडर के नाम के ऊपर नहीं है, देश के वज़ीर आज़म पंत प्रधान के नाम के ऊपर ये स्कीम है। और पंत प्रधान जो है वो देश का पंत प्रधान है, मेरा भी पंत प्रधान है, लेकिन जिस पार्टी से वो आते हैं उनके 2 नेता उन्हीं के मंत्रिमंडल के अंदर मंत्री है, मेरे औरंगाबाद शहर से आते हैं, एक डॉक्टर भागवत करार, एक डॉक्टर राव साहब दानवे। ये दोनों जब से मंत्री बने हैं तो जेब में है तो कैंची लेके घूमते हैं और ढूंढते रहते हैं कि कहाँ पे क्या उद्घाटन करने का है, जहाँ दिखा है वहाँ पर रिबन काट डालो, कहाँ भाषण देने का है वहाँ भाषण कर डालो, बस यहीं तक इनका काम है। तो मैं उनसे हाथ जोड़कर विनती करना चाह रहा हूँ कि मंत्री जी भाषण दीजिए, उद्घाटन करिए, लेकिन 1 आध घंटा जो है ये आपके जो नेता के नाम के ऊपर ये जो स्कीम शुरू की गई है उसका भी ज़रा रिव्यू लीजिएगा। आज सिर्फ यही नहीं है, आज दिशा की कमेटी की मीटिंग 2-2 साल से नहीं हो रही है, तो उसकी भी रिव्यू जो है वो खासदार मेंबर ऑफ पार्लियामेंट लेता है। लेकिन ये दोनों मंत्रियों ने कलेक्टर को आदेश किया है कि जब तक हम टाइम नहीं देंगे मीटिंग नहीं लेना, यानी कि तुम 5 साल अगर टाइम नहीं देंगे तो ये रिव्यू ऐसे ही ख़त्म हो जाएगा, इसके अंदर कोई रिव्यू नहीं लेगा इसका। तो ये मेरे हिसाब से दोनों को मैं विनती कर रहा हूँ कि थोड़ा सा वक्त कुछ अच्छे कामों के लिए भी निकालिएगा। एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये महाराष्ट्र सरकारचं जे एम्प्लॉयमेंट ऑफिस आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि नियम हे सांगतं की एम्प्लॉयमेंट ऑफिसने जिथे इंडस्ट्रीज आहे त्या इंडस्ट्रीजला बोलवून जॉब रिक्रुटमेंट कॅम्प करायचं, हे नियम आहे, ते GR आहे त्याच्या बाबतीत। आता त्यांच्याकडे एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन 2021 मध्ये किती झालेले आहे 52,899, म्हणजे लगभग
53,000 बेरोजगारांनी एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि रोजगार किती लोकांना मिळालेला आहे? 53,000 रजिस्ट्रेशन्स, रोजगार मिळाला 355 लोकांना. 53,000 कुठे आणि 355 लोकांना रोजगार मिळाला. मग मी एम्प्लॉयमेंट ऑफिसरला विचारलं की कधी घेतलं होतं कॅम्प, किती कंपनीला बोलवले होते, का लोकांचं आपल्याला प्रतिसाद मिळत नाही? त्यांचं म्हणणं होतं की नाही, ते पगार कमी देतं म्हणून आमच्याकडे लोक येत नाही. मी म्हटलं मागच्या एका वर्षामध्ये 8 कॅम्प्स घेतलं, 8 जॉब रिक्रुटमेंटचे कॅम्प घेतलं. त्याच्या डेटाबेस आपण बघितलं तर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट जे आहे ते 12,000 आणि 15,000ची नोकरी करायला तयार आहे आणि केलेले आहे आमच्याकडे. मी म्हटलं माझ्या कॅम्पमध्ये 8 कॅम्प्समध्ये 8,000च्या जवळ लोकांना नोकरी मिळालेली आहे. मागच्या कॅम्प आम्ही दिव्य मराठीसोबत केलं, एक कॅम्प ते वसंतराव नाईक कॉलेजसोबत केलेले आहे. त्याचे सगळे आकडे आहे. आणि तुम्ही म्हणतो की तुमच्याकडे आले तर माझ्याकडे काय विशेष पॅकेज देत आहे का ते बेरोजगारांना, की जास्त पगार देत आहे की खासदार साहेबांनी बोलवलेले आहे? तर 53,000 जे बेरोजगार आहेत यांची आशा की हे कॅम्प कधी घेतलेलं. मी त्यांना सांगितलं आता तुम्ही पुढचा जे कॅम्प घेणार आहे मला सांगा. माझ्याकडे कमीत कमी 8-10 हजार मुलांचा आताही डेटाबेस अवेलेबल आहे की ज्यांना नोकऱ्या पाहिजे. डेटाबेस तयार आहे, मी पाठवतो त्यांना. पण तुम्ही कॅम्पच घेणार नाही. घेतलं तर किती कंपनी आले त्यांच्या कॅम्पमध्ये? औरंगाबादमध्ये किती कंपनीज आहे? 500पेक्षा जास्त कंपनीज आहे आपल्याकडे. 7 कंपनीज आले होते, 7. मग आपल्याला ही कळतं ना की किती इंटरेस्ट आहे त्यांचा हे बेरोजगारी संपवण्यासाठी. आता पोलीस शिपाई भरती योजना, आता पोलीस शिपाई भरती योजनेसाठी केंद्र सरकारने कोणती एजन्सी नेमवा तुम्ही, त्याला आम्ही पैसे देऊ पर स्टुडंटच्या आधारावर. फक्त 2च एजन्सी, ते सगळं स्कीममध्ये तेच दोघंच एजन्सी आहे. काय नाव आहे त्यांचं ते एजन्सीचं? एक नाशिकची एजन्सी आहे. एक ही आज तक एक लड़के का अपॉइंट वो नहीं हुआ है पुलिस के अंदर भर्ती. वही एजेंसी को कंटिन्यू करते हैं. अब किसके रिश्तेदार है कलेक्टर ऑफिस के अंदर जिसकी एजेंसी है? 2 ही एजेंसी आती है, एक अल इखलास एजुकेशन सोसाइटी और दूसरा है प्रबोधन बहुउद्देशीय संस्था. मौलाना आज़ाद मुफ्त शिकवनी व संबंध योजना इन्हीं को मिली हुई है. यही 2 लोग चला रहे हैं. पुलिस ट्रेनिंग कौन कर रहा है? तो यही 2 एजेंसीज कर रही है. और पैसे कितने मिल रहे हैं उनको? हाँ, लाखों में. हाँ, मैं अल इखलास एजुकेशन सोसाइटी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी संख्या कितनी है उनके पास? 362. पैसा कितना दिया उनको? 20,68,000. 20,68,000 रुपये. एक भी बच्चा है तो उसमें नहीं हुआ है. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था अभी नई आई हुई है पिछले 2 साल से. 100 बच्चे हैं, उनको 5,65,000 रुपये उनको अभी तक दिए गए हैं. 5,65,000 2017-18 में दिए गए हैं. 2018-19 के अंदर 5,80,000 रुपये दिए गए हैं. 2019 दिए हैं. अब नया प्रपोज़ल मंगाए हैं तो पता चला है कि नए प्रपोज़ल में भी यही लोग फिर से आए हैं. मराठी भाषा फाउंडेशन वर्ग योजना, जो मुस्लिम बच्चे जो है जो उर्दू सीख रहे हैं उनको मातृभाषा मराठी आना चाहिए. इसका मैं भी तो पूरी तरह से समर्थन करता हूं. बल्कि मैंने विधानसभा के अंदर ये मांग किया था कि CBSE स्कूल्स के अंदर मराठी कंपलसरी करे करके. क्योंकि आगे चल के ये बच्चे जब MPSC के अंदर जा रहे हैं, UPSC करने के लिए जा रहे हैं या स्टेट के एग्ज़ाम्स देने के लिए जा रहे हैं तो इनको मराठी की वजह से बहुत दिक्कत हो रही है. अब वो स्कीम चलाने के लिए भी कितने स्कूल्स के अंदर कितने ये किए गए हैं तो इनके पास कोई डाटा नहीं आहे. शाळांच्या व शिक्षकांच्या संख्येत सतत घट होत आहे. 80 शिक्षण, आज फक्त 7 शिक्षक नियुक्त आहे. 7 पूरे ज़िले के अंदर 7 शिक्षक जो है वो कितने स्कूलों में जाएंगे और कितने बच्चों को है तो मराठी पढ़ाएंगे करके. उसमें
आता ग्रामीण गृह, ये जो प्रधानमंत्री आवास योजना, इसके अंदर गवर्नमेंट ने टारगेट दिया हुआ है कि कितने है तो आपको किसके हिसाब से, परसेंटेज के हिसाब से देना है करके। आपको ताज्जुब होगा, ग्रामीण के अंदर बोले हमारे पास डेटा नहीं है क्योंकि वो ऑनलाइन अप्लाई करना पड़ता है। मैं बोला कौन करता है? वो जिसको गरीब को चाहिए, मजदूर चाहिए, उन्हें करता है ऑनलाइन। काय डॉक्युमेंट्स आपल्याला काय इकट्ठा करावा लागत आहे? सर आम्ही 2 ऑफिसर दोनों आहे तो बोल रहे उसके अंदर। मी आता जॉईन केलेला आहे, दुसरं बोलतं की मी डिटेल्स घेऊन आपल्याला सांगतो। अल्पसंख्याकांच्या झोपडपट्ट्या भागातील स्थितीत सुधारणा। आता झोपडपट्टी कोण, समजा औरंगाबादमध्ये झोपडपट्टीमध्ये सगळ्यात जास्त कोण राहते? बुद्धिस्ट समाज, मुस्लिम समाज। हे खरी गोष्ट आहे, तुम्हाला मान्य करा नाही करा एक वेगळी गोष्ट आहे, पण हे खरी स्थिती आहे की झोपडपट्ट्या म्हणजे सगळ्यात जास्त हे दोखच समाज आपल्याला मिळणार आहे। अल्पसंख्याकांचा डेटाबेसच नाही, आतापर्यंत किती निधी दिला माहीतच नाही, केलेल्या कामांची यादी, काही काम केलेले आहे का तर आपल्याकडे यादीच उपलब्ध नाही आहे। आता काय ठरलं आता काय ठरलं काय मीटिंग झाली ना, परत काय करायचं? नाही, फक्त एक आखरी 1-2 पॉईंट्स आपल्याला सांगतो। पोलीस अधीक्षक ग्रामीण डिसेंबर 2021 मध्ये शांतता समितीची 1442 बैठके झाली। पोलीस मित्रांची 618 बैठका झाले आहे आणि दुसरा दलित समाजामध्ये आहे। सगळ्यात जास्त ड्रॉपआउट। आता जे शिक्षण अधिकारी आले त्यांना माहीतच नाही की किती मुले बाहेर आहे, कितीने ॲडमिशन घेतलेले नाही आहे, अल्पसंख्याकांचे किती आहे, त्याच्यामध्ये मुस्लिम किती आहे, बुद्धिस्ट किती आहे, त्यांचा पर्सेंटेज काय आहे एनरोलमेंटचा, किंवा ड्रॉपआउट झालेले आहे का। आणि हे विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी आपण काय उपाय योजना केलेल्या आहे तर काही नाही। म्हणजे ते उत्तर देता देता असं म्हणाले की जे मुले आहे मुस्लिम समाजाचे विशेषकर ते त्याच वेळी मदरसामध्ये जात आहे म्हणून ते शाळेमध्ये येत नाही। आता मी त्यांना विचारलं की मला आकडे सांगा, किती असे मुले आहे तुमच्या सर्वेक्षणामध्ये, काय काय आलेलं आहे की किती मदरसामध्ये किती मुले गेलेले आहे जे शाळेला येत नाही? काही नाही। नाही, मला असं बोलायचं होतं, एका गावाला मी गेली होती तर तिथे मुलांना विचारलं तर ते म्हटलं की नाही आम्ही मदरसाला चाललं। म्हणजे असं होतं की स्कूलमध्ये किती एनरोलमेंट झालेला आहे, किती मुले शाळेला जातच नाही आहे, त्यांचं ॲडमिशनच झालेलं नाही आहे, याच्यासाठी केंद्र सरकारने स्कीम केलेली आहे। आणि आपल्याला माहीतच नसेल, आता उर्दू शिकवण्यासाठी अधिक संसाधने उपलब्ध करण्यासाठी आपल्याला आश्चर्य वाटेल, उर्दू शाळांमध्ये किती अल्पसंख्याक मुले शिकत आहे। डेटाबेस आम्ही डेटा इकट्ठा करून आपल्याला देऊ। आता खरी स्थिती हे आहे की अनेक ग्रामीण क्षेत्रामध्ये असे उर्दू शाळा आहे की जे फक्त 8वी पर्यंत आहे आणि इतकं सारे शाळांनी जिल्हा परिषदला पत्र पाठवलेले आहे, प्रस्ताव दिलेले आहे की 8वी पर्यंत जेव्हा मुला-मुली जे शिकत आहे त्यांना 9वी 10वी पर्यंत येण्यासाठी काहीही शिक्षण त्यांना घेता येत नाही, कारण ते वर्ग ही देण्यात आलेला नहीं है। तो अब मुसलमान समाज के अंदर ये हो रहा है कि बच्चे और बच्चियाँ 8वीं तक पढ़ रहे हैं और 8वीं के बाद है तो एजुकेशन ही नहीं ले रहे। आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सरकारला पाठवलेले आहे। आता सरकारमध्ये कोणी बसलेले होते? आता समजा भाजपवाले आले, सेनावाले आले, त्याच्या अगोदर कोण बसलेले होते? तेच राष्ट्रवादीवाले, तेच काँग्रेसवाले, तेच शिवसेनावाले। त्यांना कधी असं वाटलं नाही का की मुस्लिम समाजाच्याही शिक्षणाबाबतीत आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे? मी त्यांना उदाहरण दिले की औरंगाबादचा जे नू सिद्दीकी लड़का आहे, युवा आहे, जे UPSC एक्झाम पास केलेला आहे, ते उर्दू शाळेला जात होतं, UPSC पास केलं त्यांनी। म्हणजे याचा अर्थ मुस्लिम समाजामध्ये कॅलिबर आहे, तुम्ही त्यांना शिक्षणाची संधी तर द्या। आणि आपल्या खिशातून देत आहे का? केंद्र सरकार पैसे देत आहे, आम्ही आणणार पैसे तुम्हाला।
फक्त तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे आहे. आता उर्दू शिक्षकांच्या जिल्ह्यात त्यांच्या म्हणण्यानुसार मला तर शंका आहे 512 पदे आहे उर्दू शिक्षकांचे जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 96 पदे रिक्त आहे. म्हणजे एक जवळपास 100 उर्दू शिक्षकांचे पदे रिक्त आहे. आता मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण हे केंद्रीय सरकारची योजना आहे. हेही आपल्याला आश्चर्य वाटेल की जे मला हे म्हणतं की साहेब ते मुस्लिम जे मुलं आहे ते याच्यामध्ये जात नाही कारण ते मदरसामध्ये जात आहे. मी त्यांना विचारलं किती मदरसे आहे सांगा जिल्ह्यामध्ये किती मदरसे आहे आणि त्या मदरस्यामध्ये किती मुले जात आहे, किती मुले मदरस्यामध्ये शिकत आहे. आश्चर्य वाटेल आपल्याला. एकाही अधिकाऱ्याला माहीत नाही आहे की किती मदरसे आहे. मग जनरलाइज स्टेटमेंट करायचं की नाही साहेब मुसलमान बच्चे पढ़ नहीं रहे मदरसे में जा रहे हैं क्या. अरे किती चालले. आम्हालाही चिंता आहे त्यांच्या बाबतीत. आम्हालाही पाहिजे त्यांना की आम्ही त्यांनाही मॅथ्स, इंग्लिश, केमिस्ट्री, बायोलॉजी याचेही शिक्षण, कम्प्युटराचे शिक्षण हे याच्यासाठी. आणि आपण मदरसा शिक्षणाचं आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारने हे काढलेलं आहे की आम्ही तुम्हाला कम्प्युटर देऊ, आम्हाला तुम्हाला सायन्स सब्जेक्ट देऊ. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की किती विद्यार्थी मदरसात जाते त्याची आकडेवारी नाही. मदरसांनी 2016 ते आजपर्यंत प्रस्तावच दिले नाही म्हणून लाभ मिळाला नाही. त्यांचं म्हणणं आहे की मदरसे आमच्याकडे येत नाही म्हणून आम्ही त्यांचा प्रस्ताव तयार करत नाही, पाठवत नाही आणि म्हणून त्यांना काही मिळालेलं नाही आहे. 2018 ते 2019मध्ये फक्त 4 मदरसांनी प्रस्ताव दिला. 2018-19 4 मदरसांनी प्रस्ताव दिला. जेव्हापासून हे स्कीम सुरू झाली तर 2018पासून प्रस्ताव दिलेला आहे. आजपर्यंत एकालाही ते निधी मिळालेली नाही किंवा अनुदान मिळालेला नाही आहे त्याचं. म्हणजे हे पंतप्रधानांची बोलायचं एक, दाखवायचं एक आणि करायचं काही वेगळंच जमिनी स्तरावर आणि कोणीही विचारायला तयार नाही. हे प्रश्न डॉक्टर कराड साहेबांना महत्त्वाचा नाही आहे का? क्या बुद्धिस्ट लोकांच्या घरामध्ये जाऊन फक्त जेवण करायचा, फोटो काढायचे आणि ते दाखवायचं कि बघा आम्ही दलित समाज. तो बोले नहीं, पूरे स्कूल जो है ना वो किराए की बिल्डिंगों के अंदर है, इस वजह से वो क्वालिफाई नहीं होते. मैं बोला पूरे ज़िले के स्कूल्स किराए की बिल्डिंगों के अंदर है तो इस वजह से क्वालिफाई नहीं हो रहा है. कितने स्कूल्स है बताइएगा जो किराए की बिल्डिंगों के अंदर है और जो प्राइवेट उसमें. म्हणजे फक्त उडवाउडवीचे उत्तर देण्यासाठी. दूसरे जे आहे 2-4 और है, मैं इसका आपको है तो शहरी स्वयंरोजगार योजना NULMचे मध्ये बँकेत 2 वर्षापासून प्रस्ताव प्रलंबितच आहे. महानगरपालिकाचे जे NULM हँडल करतं, जे शहरी स्वयंरोजगार योजना जे आहे NULMची, नेशनल अर्बन लाइवलीहुड मिशन के तहत, उनका बोलना ये है कि पिछले 2 साल से हमारे प्रपोजल जो है वो बैंकों के अंदर पड़े हुए हैं, बैंक है तो कॉपरेट नहीं कर रहे करके. अरे बँकाचं स्वतःचं त्यांच्या बापाचे पैसे आहे का? तुमच्या बापांनी तिथं दिल्लीमध्ये सांगितलेले आहे की हे स्कीम मी राबवत आहे, माझी बँक आहे. हे पंतप्रधानांनी डिक्लेअर केलेलं आहे, कोणी इम्तियाज जलीलने डिक्लेअर केलेलं नाही आहे स्कीम. आणि ते बँक म्हणतं की नाही आम्ही पास करणार नाही करके. मग कशाला आपल्याला लोकांना उल्लू बनवण्यासाठी पंतप्रधान आहे तो इतकं मोठं गाजाबाजा करतो? किंवा तुमचेच बँक जे नॅशनलाइज बँक्स आहे ते त्याच्यामध्ये सहकार्य करत नाही. आता त्यांचं म्हणणं आहे की 2 कोटी रुपये आम्ही वाटले होते त्याच्यामध्ये. अल्पसंख्याक किती तर आम्हाला माहीत नाही आहे. हे अल्पसंख्याकासाठी आहे. NULMचं जे स्कीम आहे त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 2 कोटी रुपये वाटले होते, पण किती अल्पसंख्याकांना दिलेले आहे, कसं त्याचं कॅटेगरायझेशन होतं की मुस्लिम्सना किती, बुद्धिस्टना किती, ख्रिश्चन्सला किती दिले आहे, जैन सिखांना किती दिलेले आहे, त्याचा आकडा आपल्याकडे नाही आहे. कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता. एकूण लाभार्थ्यांची संख्या किती अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतले व रोजगार मिळाला
त्यांच्याकडे यादीच नाही आहे. PM स्वनिधी, आता PM स्वनिधीच्या बाबतीत मी आपल्याला मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की मी दिल्लीला जाणार आहे. त्याचं सविस्तर माझ्याकडे आहे. मी त्याच्या बाबतीत एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो की तेही स्कीम कसा गाजाबाजा करून तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कशा झोल झालेला आहे. आता मी जेव्हा त्या मीटिंगमध्ये जाणार होतो तर मी महानगरपालिकेला म्हटलं की मला एक नोट तयार करून पाठवा की किती लोकांना आपण हे दिलेले आहे, किती लोकांना हे फायदा झालेला आहे याचा प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा. त्या स्कीम काय आहे की जे हॉकर्स आहे ते रस्त्यावर एक टोकरी घेऊन एक वृद्ध महिला काही विकत असेल, कोणी हातगाडीवाला कुठे उभे राहून काही सब्जी तरकारी फूल काही विकत असेल तर त्यांना एक सपोर्ट म्हणून एक फायनान्शियल एड म्हणून त्यांना 10,000 रुपये सरकार देणार आहे. आणि त्याचा नियम हे आहे ते अधिकारी त्यांना बोलवायचं नाही. ते अधिकारी तिथे जायचं, जिथे जिथे ते बसलेले आहे त्यांचे फोटो काढायचे, त्यांचे डिटेल्स तिथेच घ्यायचं की तुमचं आधार कार्ड आहे, तुमचं नाव काय आहे, कुठे राहतं, हे सगळं करण्यासाठी ते नियम आहेत. आता त्यांनी जे नोट पाठवलेले आहे ते स्कीम अशी आहे की 10,000 रुपये तुम्ही दिले, ते परतफेड केले 10,000 रुपये प्रामाणिकपणे परतफेड केले तर तुम्हाला 20,000 रुपयेला क्वालिफाय होतं. 20ला क्वालिफाय झालं तुम्ही, 20 परतफेड केले तर तुम्हाला 50,000 रुपये मिळते. अच्छा विचार करा की जे बाई जे छोटीशी एक म्हातारी बाई एक छोटासा टोकरा घेऊन तिला हातगाड़ीही विकत घेता येत नहीं, छोटे से टोकरे के अंदर कितने अपने शहर के अंदर कितने सारे मिलेंगे उसको केंद्र सरकार बोल रही है कि तुम 10,000 लो, 10 का है तो आप ईमानदारी से वापस करो, 20 लो 20 वापस करो, हम तुमको 50,000 रुपये देंगे. आता त्यांनी जे नोट मला पाठवली होती त्यांनी ते 50,000ची जे स्कीम आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे उल्लेख केलं होतं की 100% टार्गेट अचीव्ड, 100% टार्गेट अचीव्ड. 50,000च्या स्कीममध्ये किती लोकांना दिले. आपल्याला असं वाटत असेल की मतलब इतने सारे हॉकर्स हैं यहाँ पे, कम से कम 1,500 तो होंगे उसमें 100 को तो दिए होंगे, 200 को तो दिए होंगे करके 100% टार्गेट अचीव हे शब्द आहे त्यांचे नोटमध्ये. 3 लोकांना दिले, 3 लोकांना दिले आणि असं म्हटलं की आम्ही 100% टार्गेट अचीव केले. 50,000 50,000 50,000 1.5 लाख रुपये दिले. अरे काय चेष्टा करतं. लोकांना पैसे नाही पाहिजे का. हे गरीब लोकांना पैसे नाही पाहिजे का. हे आपल्याला कोणाला पाहिजे असेल तर एक कंपॅरेटिव्ह स्टडी, एक वेगळी स्टोरी तुम्ही उद्या करू शकतो, मी आज देणार नाही त्याच्या बाबतीत, पण त्यांचे डिटेल्स तुम्ही घ्या. मी एक स्टोरी केलं होतं त्यांच्यात आकडे जास्त आहेत, 3 नाही ते 50 नाही 50,000, मी 50,000चा बोलतो. 50,000चा 10,000चं जे आहे 10,000च्या आता मी आपल्याला त्याचं जे ज्याच्यामध्येही जे झोल चाललेला आहे उसमें औरंगाबादमध्ये शागनमध्ये एक एजंट आहे जे सब्जी तरकारी विकणारा जे आहे त्यांच्याकडे हफ्ते वसूल करण्यासाठी जे पोलिसांना पुरवतो हे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला एक माणूस आहे शागनमध्ये. 2 लोक आहेत तसे जे हे सगळं काम करतं. उसके अंदर ते फेरीवाल्याकडून हे तो पैसे इकट्ठा करते, तर ट्रॅफिक पोलीसवाल्यांनाही देतो आणि ते महानगरपालिकेचं हे अतिक्रमण विभागालाही देतो. आता त्यांनी काय केलेले आहे, आता मी औरंगाबादमध्ये बाबतीत बोलत नाही, देशामध्ये जेव्हा आम्ही हे रिव्ह्यू केलं तर झालं असं कि एक एजेंट है, उनने वो गरीब सब्जी वाली के पास जाता बोलता मैं तुम्हारा है तो आधार कार्ड दो करके, तुम्हारा नाम दो, तुम्हारा कुछ भी पेपर डॉक्यूमेंट दे डालो, ये इसके ऊपर साइन करो. अगर वो मातारी अगर होशियार है थोड़ी तो उसके हाथ में 5,000 रुपये रख देता है. कुछ नहीं करने का, तुम्हारा आधार कार्ड दे डालो, तुम्हारा ये कर दो, ये डॉक्यूमेंट दे डालो, इसके ऊपर साइन कर डालो. अब उसको फुकट में 5,000 रुपये मिल जा रहे हैं. ये लिस्ट डिक्लेयर होने से पहले, अब मैंने है तो मैं आपको ये बताऊं कि मैंने जब इसका रिव्यू कल की मीटिंग के अंदर अल्पसंख्यक के लिए किया, मैंने एडिशनल कलेक्टर साहब को बोला कि साहब इसकी इंक्वायरी लगाइए आप. मतलब कन्नड़ के अंदर है तो 750 लोगों को, मैं गारंटी के साथ बोलता हूँ पूरे बोगस है इसके अंदर. 50% बोगस निकलेंगे. मी म्हटलं की मी पत्र आपल्याला पाठवतो, ते रिकॉर्ड तुम्ही त्यांच्याकडे मागवा आणि त्याची इन्क्वायरी लावा. ते 100% बोगस जसं शहरामध्ये आपल्याला चाललेलं आहे, हजारोंचा आकडा दाखवायचा आणि फक्त औरंगाबादच्या बाबतीत नाही. आमची केंद्र समितीने त्याच्यावर खूप चिंतन केलं की एक स्कीम चांगली आहे. आम्हीही म्हटलं की आम्ही पंतप्रधानांचा धन्यवाद देतो की एका गरीब माणसासाठी आपण हे स्कीम सुरू केलेली आहे. पण खालच्या लेवलवर हे अशा प्रकारचे गोंधळ चाललं असेल तर त्याचाही रिव्ह्यू करण्यासाठी कुठे कॅम्प घेतलेले आहे आपण, ते त्याला
नियम हे आहे की कधी कोणालाही ते बेचारे हाथगाड़ी को तुम बैंक के अंदर नहीं बुलाएंगे, बैंक ने उनके पास जाना है, ये नियम कहता है। अधिकारी ने उनके पास जाना है कि तू कहाँ पे बैठा है, तू उस्मानपुरे में बैठा है, तू शाहगंज में बैठा है, तू कौन सी मार्केट के अंदर बैठा है, कहाँ बैठा है करके। लेकिन आज तक ना तो ऑफिसर जा रहा है, इन्होंने अपने एजेंटा छोड़े हुए हैं, वो एजेंटा है तो अपना लिस्ट बना के लेके आते हैं, वो डॉक्यूमेंट्स बना के लेके आते हैं, आधा तू खा आधा मैं खा रहा हूँ करके उसके अंदर ये करते हैं। मैंने ग्रामीण इलाके के अंदर जितना भी उन्होंने आंकड़े मुझे बताए हैं कि ये इसके बारे में जितने भी लोगों को दिया गया है करके, तो उसमें मैंने इनको बताया हूँ कि सब मैं आपको रिटर्न के अंदर देता हूँ, इनके पास से डॉक्यूमेंट्स मंगाइए आप कि ये कितने लोग हैं जिसको आपने दिए हैं करके। और बहुत बड़े बड़े आंकड़े हैं उसमें, 10-10 हज़ार रुपये के हिसाब से अगर आप देखेंगे ये निकलवा के देना उसमें से प्रधानमंत्री स्वनिधि अरे बहुत अकड़ के बैठना पड़ेगा। चला काय आहे की पंतप्रधान यांच्या नावाने अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी माननीय पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम हे जेव्हा लॉन्च झालं होतं, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हे लॉन्च केलं होतं, तर त्यावेळी खूप गाजाबाजा करण्यात आला होता की अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी आम्ही काय काय करणार आहे। हे 15 कलमी कार्यक्रम होतं आणि अल्पसंख्याक म्हणजे फक्त मुस्लिम येतं अशी गैरसमज करायला नको। अल्पसंख्याकच्या जे स्कीम्स आहे ते मुस्लिम्स, बुद्धिस्ट, जैन, पारसी, सिख असे 5-6 हे आहे जाती त्यांच्यासाठी आहे। नियमाप्रमाणे दर क्वार्टरला 3 महिना किंवा 4 महिन्याच्या नंतर हे जे स्कीम आहे सगळं 15 सूत्री कार्यक्रम जे आहे त्याचा रिव्ह्यू घेण्यासाठी नियम आहे, त्याचा GR काढलेला आहे। या जिल्ह्यामध्ये जे मीटिंग झालेली आहे ते 4 वर्षानंतर हे मीटिंग झालेली आहे। 2018ला याच्या अगोदर मीटिंग झाली होती, आता 2022 आहे, तर 4 वर्षाच्या नंतर हे मीटिंग झालेली आहे। याचा अर्थ हे होतो की पंतप्रधान जेव्हा गाजाबाजा करून कोट्यवधी रुपये खर्च करून ॲडव्हर्टाइजमेंटवर, होर्डिंग्सवर, त्यांच्या भाषणामध्ये हे सगळं याचा उल्लेख करतो, जमिनी स्तरावर त्याचं काय चाललेलं आहे याच्या बाबतीत कोणीही बघायला तयार नाही आहे। जेव्हा मी रिव्ह्यू मीटिंग घेतली तर आपल्याला आश्चर्य वाटेल की अनेक असे स्कीम्स आहेत की 2019 पासून बंद पडलेली आहे, कुणालाही त्याचं अनुदान मिळत नाही, काही त्याचा फॉलोअप होत नाही। म्हणजे याचा अर्थ हे आहे की हाथी के दांत दिखाने के कुछ और है और खाने के कुछ और है। मोदी जी बोल कुछ रहे हैं और ज़मीनी स्तर के ऊपर कर कुछ रहे। आता मी काय करणार आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एक पत्र पाठवणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की साहेब हे जे 15 सूत्री कार्यक्रम आहे हे सगळं तुम्ही घोषणा केलेली आहे की मी अल्पसंख्याकांसाठी काय काय करणार आहे, त्याच्या बाबतीत माझ्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे याच्या बाबतीत आपण विचार न करा आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि त्यांच्याकडून हे पण जाणून घ्या की 4 वर्षानंतर मी समजू शकतो की करोनाच्या काळात आपण कोणतीही मीटिंग घेत नाही होती, पण सप्टेंबर 2018 कुठे आणि आज सप्टेंबर 2022 येऊ राहिलेलं आहे, तर काय कारण होतं। याचा अर्थ हे आहे की कोणीही याच्या बाबतीत गंभीर नाही आहे। त्यांचे 2 मंत्री आहे, केंद्राचे 2 मंत्री आहे, दोघंही भारतीय जनता पार्टीचे आहे, ते आपल्या खिशात कैची घेऊन फिरत आहे की कुठे फीत कापायचं आहे, कुठे उद्घाटन करायचं आहे, कुठे भाषण करायचं आहे, ते करा तुम्ही, पण जे पंतप्रधान माझेही आहे तुमचेही आहे पण ते तुमच्या पार्टीचे नेते आहे, त्यांच्या नेत्याच्या नावाने पंतप्रधानांच्या नावाने जे स्कीम सुरू आहे त्याचा कशा काय परिस्थिती आहे याच्या बाबतीत काही थोडंसं वेळ द्या, हे आमची अपेक्षा आहे।
मराठी व इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांचे फॉर्मच भरले नाही, कागदपत्रांची संपूर्ण माहिती पालकांना नाही, डेटाबेसमध्ये तफावत. आणि केंद्र सरकारची ही अजून एक स्कीम आहे जे मुलींसाठी आहे, त्याचं नाव आहे बेगम हजरत महल शिष्यवृत्ती योजना, फक्त मुलींसाठी. योजनेचे निकष काय आहे, कोणती मुली जे आहे ते क्वालिफाय होते याच्यासाठी अधिकाऱ्यांना माहीत नाही आहे निकष काय आहे. आम्ही बघून आपल्याला सांगेल, आम्ही डिटेल्स काढून आपल्याला देतील. तालुका वाईज कम से कम डेटाबेस द्या की आतापर्यंत किती मुलींना या स्कीममध्ये फायदा मिळालेला आहे. तर आपल्याकडे ना आकडेवारी आहे त्याची, ना डेटाबेस आहे. अच्छा, पोस्ट मॅट्रिक प्री मॅट्रिक जे स्कॉलरशिप्स आहे 2020-21 वर्षात हे खूप महत्त्वाचं आहे. अल्पसंख्याक विद्यार्थी जे प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक जे आहे ते किती आहे ज्यांना हे स्कॉलरशिप मिळत आहे, प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक जे केंद्र सरकार आपल्याला देतं. तर आश्चर्य वाटेल कि नहीं सर, वो ऑनलाइन चले जाता है तो हमारे पास उसका डेटा, माइनॉरिटी का कितना डेटा है ये नहीं आहे. मायनॉरिटी के कितने स्टुडंट्स को, मग स्कीम कशाला उघडली आपण अल्पसंख्याकासाठी, असंच फालतू उत्तर द्यायचं होतं. आता 2020-21 वर्षात त्यांच्या आकडेवारीनुसार 8,91,000 51,000 नहीं, क्या बोलते हैं, 91,000 इतना है तो ये दिया गया था, शिष्यवृत्ति दी गई थी 2020 और 21 के अंदर. 2021-22 के अंदर ये आंकड़ा बढ़ना चाहिए था, क्योंकि जिस पीरियड का ये है उस वक्त कोरोना था, स्कूल नहीं जा रहे थे बच्चे, कंप्यूटर इंस्टीट्यूट्स बंद थे, कहीं किसी के पास है तो कंप्यूटर नहीं था, बच्चों को कंप्यूटर का नहीं आता था. 2021-22 में ये आंकड़ा जो 8,91,000 था 2021 के अंदर, वो आंकड़ा हो गया 4,42,332, यानी कि ऑलमोस्ट 50% कम हो गया. अब हमने उनसे ये पूछा कि अचानक इतना कैसा कम हो जाता है, या तो ड्रॉप आउट हो गया है, बच्चों ने आगे पढ़ना छोड़ डाले हैं, अब बच्चे पढ़ नहीं रहे हैं, एडमिशन ही नहीं लिए हैं, कंटिन्यू नहीं किए हैं एजुकेशन. ये बहुत सीरियस ये है कि एक तरफ सर्व शिक्षा अभियान का सब अच्छे नामा दे देते हैं, सर्व शिक्षा अभियान खूब गाजा बाजा करते हैं, और यहाँ पे एक साल के अंदर 50% ये अगर आंकड़ा आ जाता है तो इसकी जिम्मेदारी किसके पास है. 50% कम हुए हैं जो शिष्यवृत्ति का ये है. एक IDMI स्कीम है सेंट्रल गव्हर्नमेंट की, त्याच्यामध्ये त्या योजनेअंतर्गत अल्पसंख्याक शाळांना अनुदान मिळतं. अल्पसंख्याक शाळांना, आता अल्पसंख्याक शाळांना मुस्लिम शाळा किंवा कोणी बुद्धिस्ट समाजाची शाळा असू द्या, त्यांना अनुदान केंद्र सरकारकडून मिळतं. किती मिळतं पैसे, ते 50 लाख रुपये केंद्र सरकारकडून. आता याचे आकडे बघा, 2019-20ला 50 लाख रुपये अनुदान केंद्र सरकार देतं. प्रस्ताव किती, 2 प्रस्ताव आले. 2019-20, 2018 मध्ये 5 शाळांना पहिला हप्ता मिळाला, दुसरा हप्ता मिळालाच नाही. योजना सुरू झाल्यापासून किती शाळांना लाभ मिळाला माहीत नाही. शाळा कोणाच्या जागेवर आहे माहीत नाही. एकूण शाळा व अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा डेटाबेस नाही, तालुकानिहाय डेटाबेस नाही. DPDC मधून फक्त 2 लाख वर्षाला मिळते, सतत फक्त 5 वर्ष त्याची संख्या जास्त. म्हणजे जे केंद्र सरकार 50 लाख रुपये देतं शाळेचा अनुदान योजना म्हणून 50 लाख रुपये देतं, त्याच्यामध्ये कोणीही अप्लाय करत नाही. DPDC मधून आपल्याला खूप बहुत आसानी के साथ 2 लाख रुपये मिलते हैं, 2 लाख रुपये. तो उनका बोलना ये है कि साहब हमारी वो जो स्कीम है उसके लिए थोड़े पेपर्स ज़्यादा लगते हैं, तो लोग आते नहीं हैं, यहाँ से 2 लाख रुपये ज़्यादा आसानी से मिल जाते हैं,
तो 2 लाख रुपये ये यहाँ से ले लेते हैं। हर साल 2 लाख रुपये लेते हैं, यानी कि 5 साल के लिए स्कीम रहती है। किसी ने अप्लाई किया है तो उसको 10 लाख रुपये है तो 5 साल के अंदर मिलते हैं। अब मुझे बताइएगा कि कौन सा ऐसा स्कूल होगा जो बोलेगा कि नहीं मेरे को है तो 50 लाख रुपये का अनुदान नहीं चाहिए कर। अननेसेसरी हो रहा है, स्कीम नहीं चलती हुई। देखिए, जब अधिकारियों को ये समझ में आता है कि साहब ठीक है मोदी जी ने दिल्ली से है तो एक स्कीम की घोषणा की है, लेकिन यहाँ पे तो हमारे को कोई पूछने वाला है ही नहीं है, तो मेरा तो यही कहना है अगर नियम है तो वो नियम को तोड़ कौन रहा है? क्यों कलेक्टर ऑफिस के ज़रिए है तो ये मीटिंग है तो हर 3 महीने 4 महीने को, अगर कलेक्टर साहब बिजी है तो एडिशनल कलेक्टर ने लेना चाहिए, एडिशनल कलेक्टर साहब बिजी है तो कोई दूसरे अधिकारी को डिप्यूट करना चाहिए। लेकिन स्कीम आ रही है, स्कीम अच्छी है, फ़ायदा मिल सकता है, लेकिन जब कोई पूछ ही नहीं रहा है तो अधिकारी भी मस्त बैठे हुए हैं कि अपने को क्या लेना देना है करके, कोई पूछ ही नहीं रहा है तो तेरी भी खुश मेरी भी खुश। कन्नड़ के मामले में इंक्वायरी का देखिए, जो प्रधानमंत्री स्वनिधि योजना है जिसके अंदर छोटे मोटे जो हाथ गाड़ी चलाने वाले लोग हैं, फूल फल सब्ज़ी बेचने वाले, या एक छोटा सा टोकरा लेके एक बुज़ुर्ग महिला रोड के किनारे के ऊपर बैठी है सब्ज़ी फूल बेचते हुए या कोई तरकारी बेचते हुए, उनको सरकार ने एक अच्छी स्कीम शुरू की है कि हम तुमको 10,000 रुपये देंगे, तुम वो 10,000 रुपये हमको वापस लोन के तौर के ऊपर अदा करना, फिर हम तुमको उसी के बदले में 20,000 रुपये देंगे, फिर 20,000 के बदले में तुमने अगर हमको वापस कर दिया तो हम तुमको फिर 50,000 रुपये देंगे। तो आपको ताज्जुब होगा कि औरंगाबाद शहर के अंदर महज 3 लोगों को 50,000 रुपये की स्कीम का फ़ायदा हुआ, और उन्होंने कहा है कि 100% हमारा टारगेट अचीव हो गया है। अब इसमें दुर्भाग्यवश ये है कि बहुत सारे एजेंट लोग तैयार हो गए हैं, ये जो हाथ गाड़ी वाले हैं उनसे पैसा लेने का जो काम कर रहे हैं, और ये एजेंट लोग अधिकारियों के साथ मिलकर, जैसा ग्रामीण एरिया के अंदर जितने आंकड़े आए हैं, मैंने कलेक्टर साहब को एक पत्र दे रहा हूँ कि आप इसकी पूरी जांच करवाइएगा करके, इसके अंदर आपको 50% से ज़्यादा है तो बोगस मिलने वाले हैं, बोगस आपको केसेस मिलने वाले हैं, जो किसी फेरी वाले के नहीं है, जो कारोबार करता नहीं है, लेकिन उसके नाम के ऊपर भी 10-10 हज़ार 20-20 हज़ार रुपये है तो निकाले जा रहे हैं। साहब एमआईएम की ओर से अंदर स्कॉलरशिप का इशू है, इसके अंदर मदरसा मॉडर्नाइजेशन के अंदर कितना पैसा खर्च हुआ है, इसके अंदर स्कूल्स के अंदर बच्चे जा रहे हैं माइनॉरिटीज़ के या नहीं जा रहे हैं, ये बहुत सारी स्कीम्स है, स्कीम्स बहुत अच्छी है, इसकी हम भी तारीफ़ करते हैं, लेकिन अगर ज़मीनी स्तर के ऊपर इसका इम्प्लीमेंटेशन ही नहीं हो रहा है और सिर्फ कागज़ के ऊपर ये स्कीम्स चलाई जा रही है, तो जब हमने जवाब अधिकारियों से मांगा तो आपको हैरानी होगी कि अधिकारियों के पास कोई डेटा नहीं है कि अगर प्रधानमंत्री आवास योजना के अंदर अगर गरीबों को घर देना है तो उसमें अल्पसंख्यकों को कितने हैं, बुद्धिस्ट लोगों को कितने घर दिए गए हैं, उसमें क्रिश्चियंस है क्या नहीं है, पारसी को दिए क्या नहीं है, जैन लोगों को मिला है कि नहीं है करके, बोले कोई डेटा हमारे पास नहीं है। स्कॉलरशिप दी जा रही है, अब आपको ताज्जुब होगा कि 2020-21 के अंदर जितने माइनॉरिटीज़ के बच्चों को स्कॉलरशिप दी गई है, 2021-22 जब आया तो वो आंकड़ा 50% के करीब आ गया है। यानी कि इसका मतलब ये हो रहा है क्या कि जो अल्पसंख्यक के जो बच्चे हैं वो बच्चे हैं तो अब स्कूल में नहीं जा रहे हैं, उनका ड्रॉप आउट हो गया है, वो आगे एजुकेशन नहीं कंटिन्यू करना चाह रहे। इसका जवाब कोई ना कोई तो देना चाहिए उसके अंदर, लेकिन किसी के पास कोई जवाब नहीं है। इसीलिए अब ये तय हुआ है कि अक्टूबर के पहले हफ्ते में ये दोबारा मीटिंग ली जाएंगी और जितने भी इसके अंदर जो सवाल हमने खड़े किए हैं उसके जवाब हमको मिलेंगे। ऐसा लग रहा है कि पुढचे दावेदार पंतप्रधान पदाचे की शरद पवार असतील, तुम्हाला काय वाटतं? काय आहे आमच्यासाठी नाही का नरेंद्र मोदी काय आणि शरद पवार साहेब काय? मी अनेकदा हे म्हटलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जितकी जातीवादी आहे तितकीच भारतीय जनता पार्टी आहे आणि तितकेच शिवसेना आहे। एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की बीडमध्ये जे अधिकारी वक्फ बोर्डाची इन्व्हेस्टिगेशन करत होते, वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या, आणि खूप चांगला इन्व्हेस्टिगेशन करत होता ते अधिकारी, सत्तेमध्ये आल्यावर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे विरोधी पक्षाचे जे कोणी हे आहे त्यांनी पत्र दिले आयजीला की त्यांना बदला, ते चांगलं जे अधिकारी काम करत होता त्यांची बदली करा आणि त्या दुसऱ्या अधिकाऱ्यांना ते सगळं इन्व्हेस्टिगेशन देण्यात आलं होतं। अच्छा, जयंतराव पाटील जेव्हा याच्या बाबतीत विधानसभेमध्ये बोलत होते तर त्यांनी काय म्हटलं त्याच्या बाबतीत कि हमारे हिंदू देवी देवताओं का जो ज़मीनों के मामले के अंदर जो इन्व्हेस्टिगेशन हो रहा है, याचा अर्थ हे झालेला आहे की आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही कुठेतरी हे माहीत पडलेलं आहे की आपल्यालाही कुठेतरी आता हिंदुत्वाची लाईन घ्यायची आहे। म्हणजे जेव्हा केंद्र सरकारमध्ये औरंगाबादच्या नावाचं काही झालंच नाही
सुप्रिया सुळे जेव्हा उभे राहतं लोकसभेमध्ये बोलण्यासाठी तर सगळे नियम तिला माहीत असतं. आणि आता 2 दिवसापूर्वी काही ट्विट केली होती छत्रपती संभाजी नगरच्या उसमें. मी त्याच्यावर ट्विट केलं, ताई इतकी घाई कशाला. म्हणजे तो पण आता एक सॉफ्ट हिंदुत्व लाईन राष्ट्रवादी काँग्रेस घेणार आहे. आणि त्यांचे सगळे जे इकडचे मुस्लिम कार्यकर्ते आहे ते इतकं हे झालेले आहे की आता काय करायचं काय, कि ना इधर जा सकते ना उधर जा सकते, हा बिलकुल ऐसा तो भी बर्दाश्त करने का है. म्हणून सगळं ताकद जे आहे ना ते इथेच लावत आहे. प्रकरणावर तुमच्या साहेबांनी चांगलं काम केलेलं, काय वाटतं तुम्हाला नेमकं काय हैदराबादमध्ये घटना. अरे हैदराबादला ते सक्षम आहे काय करण्यासाठी, त्याच्या बाबतीत मी काय बोलू शकतो. एक मीटिंग घेण्यास बंधनकारक असतं, नियम आहे ते कोणत्याही स्कीमसाठी, ते रिव्ह्यू करण्यासाठी, म्हणजे ते नियम आहे. आता हे अल्पसंख्याक कल्याणासाठी जे मागची मीटिंग झाली होती, कधी झाली होती, 4 वर्षापूर्वी. कोणत्या तारखेला, 14 सप्टेंबर 2018ला. मागील 4 वर्षापासून एकही मीटिंग या अल्पसंख्याकासाठी झाली नाही. त्याचं उत्तर इकडच्या प्रशासनाने द्यावा, किंवा केंद्र सरकारचे जो मंत्री आहे जे आपल्या खिशात कैची घेऊन फिरत आहे की कुठे उद्घाटन करायचे आहे, कुठे भाषण करायचे आहे. तुमच्या पार्टीचे जे नेते आहे, जे पंतप्रधान आहे आणि आमचेही पंतप्रधान आहे, तुमची जबाबदारी जास्त आहे, माझ्यापेक्षा जास्त आहे. कारण तुम्ही निवडणुकीच्या काळात तर फिरणार आहे, अल्पसंख्याक को प्रधानमंत्री ने तुम्हारे लिए ये स्कीम्स दिए है करके. उसमें एकदाही त्यांना का वाटलं नाही की आपण याचा रिव्ह्यू घ्यावा. मी अनेकदा कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं आणि आजही सांगतो, कोणत्याही स्कीमचा जे नियम आहे त्याचा भाव से पूछना चाहता हूँ कि मुसलमानों की याद सिर्फ इलेक्शन के वक्त में आती है, ऐसे स्कीम्स को इम्प्लीमेंट करने के टाइम के ऊपर नहीं आती है. अब तो मैं उन सभी लोगों को बोलना चाहूँगा, भीड़ में धनंजय मुंडे को बोलना चाहूँगा कि साहब एक मीटिंग लीजिए, जालना के अंदर इनको बोलना चाहूँगा कि साहब लीजिए, फौजिया मैडम को बोलना चाहूँगा कि परभनी के अंदर मीटिंग लीजिए और पता करिएगा कि आपका भी मुस्लिम कंसंट्रेटेड एरिया है कि वहाँ पे लोगों को कुछ फ़ायदा हो रहा है या नहीं हो रहा है करके. 4 साल पहले जो मीटिंग हुई थी आपकी रिव्यू मीटिंग, वो 4 साल के बाद होती है. सूरत हाल में कोई तब्दीली नहीं है. सिर्फ साहब आपको ताज्जुब होगा कि 4 साल के बाद जब उनसे पूछा गया कि 4 साल पहले है तो क्या क्या डिसीजंस लिए गए थे, तो उनके पास वो मिनट्स की नहीं है 4 साल पहले क्या चर्चा हुई थी और उसके ऊपर क्या फैसले लिए गए थे. यानी कि सोचिएगा कि अल्पसंख्यक के बारे में उनकी कितनी संजीदगी है. ये राष्ट्रवादी कांग्रेस के बारे में आपका क्या कहना है? मैं पॉलिटिकल एक अच्छी प्रेस कॉन्फ्रेंस लेता हूँ और बहुत देता हूँ आपको, बहुत मटेरियल है मेरे पास मीटिंग घेतली ना परवा पक्षाची. मी MIMच्या बाबतीत वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेतो ना. नाही, MIMच्या बाबतीत खूप चांगला निर्णय घेणार आहे, त्याच्या बाबतीत एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेतो. पॉलिटिकल काही झालं नाही ना अनेक दिवसापासून. नाही देतो ना मी, देतो. MIMच्या पॉलिटिकल ही एक प्रेस कॉन्फरन्स घेतो ना. मैदान में आप अकेले नजर आ रहे बोलतो काय आहे बघा. पडेल ह्या दोन्हीच्या पाडापाडीमध्ये जनतेचं नुकसान होतंय का? ही पाडापाडी नाही, तसंही जनतेचं नुकसान होऊ राहिलेलं आहे, आणि हे खूप दुर्दैव आहे की जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे ते कोणत्याही राजनैतिक पक्षाकडून का होत नाही. पण महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही होती. आपण शेतकऱ्यांचा काय हाल झालेला आहे. 512 शेतकरी जानेवारी ते जुलैपर्यंत फक्त मराठवाड्यामध्ये आत्महत्या केलेले आहे. 512 जानेवारी ते जुलै 7 महिन्यामध्ये 512 शेतकरी. त्याच्या बाबतीत काही विचार केलं का आपण, त्याच्या बाबतीत काही चर्चा केली का ते आत्महत्या करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त आपली सीट कशी वाचवायची आहे, कुणाला कशा पाळायचे आहे, कुणाच्या विरोधात काय आपल्याला षडयंत्र रचायचे आहे, हे सगळं भानगडीमध्ये सामान्य जनतेचा खूप मोठा नुकसान होत आहे. याच्यामध्ये काहीही दुमत नाही. सर, आता संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची युती झालेली आहे. या युतीला मनपामध्ये तुम्ही आव्हान समजतात का?
नाही, आम्ही कुणालाही कसल्याही प्रकारचं आवाहन समजत नाही. आम्ही एकटे आहे, एकटे राहणार आणि आमची ताकद काय आहे हे आम्हाला माहीत आहे. जे कमजोर असतं, ज्यांना काही लाचारी म्हणून काही हे काय म्हणतो कुबड्याची आवश्यकता असते, त्या कुबड्या कुणाला पाहिजे? मला नाही पाहिजे. मी तर मला माहीत आहे माझी शक्ती काय आहे करके उसमें. कुबडा कुणाला पाहिजे की नाही साहेब, माझ्याकडे इतकीच ताकद नाही आहे म्हणून मला कुबड्याची आवश्यकता पडते. आता हे शिवसेना असू द्या, भारतीय जनता, अरे तुमच्यामध्ये हिंमत असेल सगळ्या राजनैतिक पक्षांना एक एक या, तुम्हाला सगळ्यांना चॅलेंज करतो. ते शिवसेना ए आणि शिवसेना मोठी सेना आणि शिवसेना छोटी सेना आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सगळ्यांना आवाहन देतो, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर एकटा या औरंगाबादमध्ये. असं समजावं का यंदा तुमचं महापौर राहील? बघा ना, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बघा काय होतं. विरोधी पक्ष नेते म्हणतायत की नरेंद्र मोदी जे आहेत ते शरद सिरसाट असो किंवा भुमरे असो तुम्हाला सहकार्य करत नाही असं समजावं का आम्ही? नाही, हे माझं असं नाही आहे ना की सहकार्याची याची बाबतीत हे नाही आहे. अपेक्षा तर हेच होती की मतलब या मीटिंगसाठी अल्पसंख्याक कल्याण समितीची जेव्हा मीटिंग असतं तर सगळ्या लोकप्रतिनिधींना पत्र पाठवण्यात येतं. मग मी जातो आणि कोणत्याही दुसऱ्या आमदाराला किंवा मंत्र्याला टाइम नहीं है याच्या बाबतीत. याचा अर्थ काय होता? सर ये सेंटर की स्कीम्स के आपने रिव्यू लिए, स्टेट की स्कीम्स का क्या होगा? तो स्टेट का खुद का हाल बुरा है तो हम उनकी स्कीम्स का क्या करें? सर, इसके लिए जन जागृति होना चाहिए कि जैसे केंद्र सरकार की दूसरी योजनाओं के लिए बोर्ड नहीं, बोर्ड्स बैनर्स बहुत लगाते हैं सर. आप मोदी जी का हाथ नहीं पकड़ सकते हैं बोर्ड्स और बैनर्स के लिए उसमें. आपको तो कोरोना के डेथ सर्टिफिकेट के ऊपर भी उनकी तस्वीर होना चाहिए. तो हमने तो ये मांगनी कर रहे थे उसके अंदर. जैसा है तो इंजेक्शन वैक्सीन के ऊपर करे तो उनकी तस्वीरों के मामले में कोई बड़ा वर्ग है अल्पसंख्यक के बारे में, काफी तादाद है, तो लाभार्थियों को उसका हक नहीं मिल रहा है, इसके बारे में नहीं, हमारा यही तो कहना है कि भाई औरंगाबाद जो है वो एक माइनॉरिटी कंसंट्रेटेड डिस्ट्रिक्ट है, माइनॉरिटी कंसंट्रेटेड. और कल के दिन गव्हाणे साहेब ने खुद ये बोले है की औरंगाबाद सारख्या ठिकाणी इतकं स्कोप आहे आपल्याला काम करण्यासाठी. ते एज्युकेशनच्या क्षेत्रात असू द्या, स्टुडंट्सला स्कॉलरशिपच्या बाबतीत असू द्या. तुम्हाला आता 2-2.5 म्हणजे हे एक तयार प्रश्नोटच आहे आपल्या सगळ्यांसाठी उसके अंदर. भविष्यात काय काय काम करणार आहे? आता 2 वर्षात कालावधीमध्ये किती समस्या पार पाडल्या? नाही, जितकं होईल उसका. आणि कोणी म्हटलं 2 वर्षासाठी? 2 वर्ष कोणी म्हटलं? महत्वाचा विषय आहे. मात्र पंतप्रधान पदासाठी काही जण दुसरे दावेदार आहेत, शरदचंद्र पवार दावेदार आहेत, ते यामध्येच गुंतलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? नाही, याच्यामध्ये मला काय आहे की पंतप्रधानच्या नावाने हे स्कीम आलेली आहे आणि त्यांची जबाबदारी आहे की त्याचा रिव्ह्यू घ्यावा की फक्त लॉन्च केल्याच्या नंतर काय उद्दिष्ट आपण गाठलेले आहे ते आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे का ते कुणीही बघायला तयार नाही. म्हणून जेव्हा मी मीटिंग घेतली कोणत्याही अधिकाऱ्याकडे काही उत्तर नाही होतं. त्यांना असं वाटलं की कोणी आम्हाला विचारत नाही, स्कीम लॉन्च झाली आता मी कोणालाही विचारणार नाही तर आपण कशाला कष्ट घ्यायचं. म्हणून आता हे निर्णय घेण्यात आलेला आहे की ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा हे मीटिंग घेण्यात येईल आणि याच्यामध्ये जे अनुत्तर हे जे आहे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहे त्याच्या बाबतीत राजकीय प्रश्न अजितदादा नंतर जयंत पाटिल वो शहर अध्यक्ष नहीं है, जिला अध्यक्ष नहीं है. सौ सोनार की एक लोहार की रहती है साहब. मैं अगर अकेला काफ़ी हूँ तो आपको अगर मेरी काबिलियत के ऊपर अगर कुछ शक होगा तो आप बता दीजिएगा साहब कि आप तो बहुत कमज़ोर है इसका. आप अगर बोले तो कुछ दिनों में ये चुनाव भी हो सकते हैं. यानी आपको मेरी काबिलियत के ऊपर अगर कोई एतराज़ है कि मैं अकेले नहीं संभाल सकता हूँ साहब. मैं पूरा महाराष्ट्र को संभाल रहा हूँ, मैं गुजरात संभाल रहा हूँ, मैं दिल्ली संभाल रहा हूँ. कुछ तो ऐसा साहब ने काबिलियत देखे होंगे. मोर्चे सब बने ना सर. आपका अगर कोई नुमाइंदगी का अगर नाम होगा, आपको किसी को बनाना होगा तो आप मुझे बताइएगा, उसके अंदर तो मैं उसको कन्सिडर करूँगा. सेनापती दणकट असतो, सैनिक पण हवा असतो ना. आहे साहेब, माझ्याकडे खूप सैनिकांची मोठी फौज आहे माझ्याकडे. उसमें काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. पार्टी में जो अल्पसंख्यक अध्यक्ष है, शहर अध्यक्ष है, जो कुछ भी उनके लिए क्या कहना चाहिए? वो ये अल्पसंख्यक मुद्दे को क्यों नहीं उठा पा रहे? देखिए, ये मुद्दे जो है ये तो अभी आए हैं. देवेंद्र फडणवीस साहब, एकनाथ शिंदे साहब तो अभी आए हैं सत्ता में. इससे पहले तो यही लोग सत्ता में बैठे हुए थे. आप आमदार थे तब भी आपने बात उठाई थी. मैंने बार मैंने तो बाज़ाब्ता मैंने तो हर बार ये कहा है कि साहब मीटिंग्स लिया करिएगा, रिव्यू होता है, हमको समझ में आता है क्या है करके उसमें. तो यही नेता जो थे जो आज मुसलमानों के बीच में आ रहे हैं. राजेश टोपे आके है तो अपना राजेश टोपे साहब आके
कल अपना है तो उन्होंने अपने पार्टी का प्रोग्राम लिए। हाँ? क्या उनको लगा नहीं कि भैया मुसलमानों के लिए मुझे भी थोड़ा सा कुछ करना पड़ेगा, क्योंकि मेरे भी सामने जितने भी बैठे हुए हैं ये सब चंद मुसलमान जो उनके पास बच गए हैं, यही मुसलमानों को खुश करने के लिए मुझे कम से कम इनके लिए रिव्यू करना पड़ेगा। या आप सत्ता में थे तो 50 मरतबा अपने पार्टी के लिए आए हैं, कभी मुसलमानों के लिए आए हैं क्या? नाही हे सगळ्यांसाठी हे आहे की जे जाती दंगलीचं जे प्रमाण आहे, जातीय दंगलीचा, हे पोलीस डिपार्टमेंटचेही लोक त्यामध्ये उपस्थित असतं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मागच्या 4 वर्षामध्ये याच्यामध्ये खूप मोठा घट झालेला आहे आणि मी त्यांना विचारलं काही श्रेय मलाही द्या त्याच्या बाबतीत. आता हे सगळं झालेलं आहे. मी आपल्याला हे देतो, एक विनंती करतो की हे सगळे जे आहे आपण एक स्कीमच्या बाबतीत आपण त्याचा पाठपुरावा केला. आता आम्ही त्यांना सांगितलं की 4 वर्षानंतर आपण मीटिंग घेतली म्हणून त्यांनाही अधिकाऱ्यांना माहीत होतं की आपल्याला कोणी विचारत नाही तर कशाला आपण भांगडीत पडायचे आहे. आता निर्णय घेण्यात आलेला आहे की पुढची जे मीटिंग आहे ते ऑक्टोबर 1st वीकमध्ये घेणार आहे आणि त्या ऑक्टोबर 1st वीकच्या मीटिंगमध्ये आता हे सगळ्यांच्या बाबतीत मी हे सगळं डिटेल जे आहे ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पाठवणार आहे की साहेब तुमच्या जे नावाची जे स्कीम आहे त्या नावाची स्कीमचा आढावा माझ्या शहरामध्ये 4 वर्षानंतर झालेला आहे. DPDCची जे दिशाची जी मीटिंग जे दर क्वार्टरला करायची असती ते 2 वर्षापासून झालेली नाही आहे. म्हणजे इतकं का व्यस्त आहे अधिकारी. मला माहीत आहे 6 मंत्री आहे त्यांच्या मागे आपल्याला पडायचे आहे, पण हे जे आहे स्कीम्स चांगली स्कीम्स आहे पण त्याच्या खाली जे स्तरावर जे काही होत नाही आहे आपल्याला माहीत असेल सर, आपको भी पता होगा उसके अंदर कि कितना गाजा बाजा होता है जब स्कीम लॉन्च होती है. हाँ, बहुत अच्छे बड़े बड़े लिख के आता है कि अल्पसंख्यकों के लिए है करके. अब ये मैं आपको पूरा डेटा के साथ दे रहा हूँ कि लॉन्च होते वक्त क्या होता है और उसके बाद क्या हो रहा है करके. किसी ने तो जस्टिफाई करो ना उसमें कि हमने 4 साल के बाद इसलिए लिए कि हमको अल्पसंख्यकों से कोई लेना देना ही नहीं है करके उसमें. अब ये मेरे से ज़्यादा है तो मैं तो केंद्रीय दोनों मंत्रियाँ जो यहाँ पे घूमते फिर रहे हैं उसमें थोड़ा सा 1-2 घंटे टाइम निकाल के है तो ये मीटिंग को भी रिव्यू ले, उसमें हम भी बैठते हैं उसके अंदर. एजुकेशन से रिलेटेड है. अगर अल्पसंख्यक समाज अगर पढ़ेगा नहीं, उनका ड्रॉप आउट रेट अगर ज़्यादा होते जा रहा है तो ये मतलब कैसा विकास के बारे में बात करेंगे.